पुतळा का काढला जातोय तर मीराबाईंच्या शहराचा जो विकास झालाय त्यामध्ये मेट्रो आणि उडान पूल मध्ये हा पुतळा एक प्रकारे बाधित होतोय असं प्रशासनाचं म्हणणं आहे। महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या पहिले किंवा दुरुस्ती करण्याच्या पहिले तर तो इथून काढण्याच्या पहिलेच तुम्ही आम्हाला लिहून द्या तो कुठे होणार त्यानंतर निर्णय घ्या। जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजचा जय असो। सध्या मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काशीमीरा चौकात येथील पुतळ्याजवळ उभा आहे। खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज मीराबाईंदर महानगरपालिकेने हा पुतळा दुरुस्तीसाठी इथून काढण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी प्रशासनाने जो गोषवारा केलेला महासभेमध्ये साठी त्यामध्ये पुतळा दुरुस्तीसाठी काढणे आणि नंतर स्थलांतराचा विषय होता, पण हा वाद पेटण्याची शक्यता असल्यामुळे लोकप्रतिनिधी सावधगिरीची भूमिका घेत फक्त पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी तो काढणार असल्याचं नेलं आणि नंतर त्याचं काय करणार याची स्पष्टता दिली नाही। हा पुतळा का काढला जातोय तर मीराबाईंच्या शहराचा जो विकास झालाय त्यामध्ये मेट्रो आणि उडान पूल मध्ये हा पुतळा एक प्रकारे बाधित होतोय असं प्रशासनाचं म्हणणं आहे। याला पर्याय म्हणून 3-4 वर्षापूर्वीच महापालिकेने वर्षभरापूर्वीच घोडबंदर चौकामध्ये नवा पुतळा जो राज्यात सर्वात मोठा असं त्यांचं म्हणणं आहे। पण माझं एक शिवप्रेमी म्हणून एकच म्हणणं आहे की गावात घर असताना अगर तर एखाद्याने मुंबईत किंवा शहरात कुठे दुसरं घर आणि देवळघर बनवलं तर तो आपल्या गावातलं घर बंद पडतो का, पाडतो का? महाराजांचा पुतळा आहे, तुमच्यासाठी ही माती धातूची गोष्ट आहे, आमच्यासाठी हे आमचं दैवत आहे। तुम्ही शहरात 100 ठिकाणी मी तर म्हणतो चौकाचौकात महाराजांचे पुतळे पण उभारले, आम्हाला काही आक्षेप नाही, त्यांचं ते सगळं आहे। पण ठीक आहे, शहराचा विकास आहे, काही महत्वाच्या गोष्टी असतात, त्यामुळे अगर तुम्हाला विकास कामामध्ये हा पुतळा बाधित होतोय तर त्या स्थलांतराला पण आमचा विरोध नाही। तज्ज्ञांनी अगर सांगितलं, जे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी सांगितलं की पुतळ्याची इथे अपमान होऊ शकतो, काही वेगळ्या गोष्टी होऊ शकतात किंवा इथे गरज नाही वगैरे, तर आम्ही तेही मानायला तयार आहेत। पण ते करत असताना जर तुम्ही पुतळा काढतायत तर त्याला कुठे स्थलांतरित करणार? म्हणजे काढल्यानंतर या शहरात जंजिरा धारावी किल्ल्यावरती चिमाजी अप्पांचा पुतळा 16 वर्षे येण्याच्या प्रतीक्षेत होता। ते दिवस आम्ही पाहिलेत, पाठपुरावा केलाय। प्रशासन एकदा पुतळा काढल्यानंतर त्याचं काहीच करत नाही। हा दुर्दैवाने आपल्या शहराचा इतिहास राहिलाय। तर आमची शिवप्रेमी म्हणून एकच मागणी आहे की ज्या वेळेला पुतळा काढायचा निर्णय तुम्ही आज घेतलाय, तुम्ही बळजबरीने काढाल पण त्याला आमचा पुतळा काढण्याला विरोध नाही। पुन्हा एकदा नमूद करतो, पुतळा काढून त्याची दुरुस्ती केल्यानंतर तो कुठे ठेवणार, त्याची कुठली जागा असणार, तो इथेच असणार की कुठे अन्य ठिकाणी त्याला जागा बघणार आहे? तो पुतळा दुरुस्तीनंतर येणार, किती निधी लागणार आहे त्याला? जागा जिकडे नवीन कुठे जागा असेल तर ती जागा महापालिका कधी ताब्यात घेणार आहे? शासन त्यासाठी किती मदत करणार आहे? महापालिकेकडे तेवढा फंड आहे का? परत नवीन ठिकाणी अगर जर पुतळा उभारायचे त्याच्या परवानगीची महापालिकेची तयारी आहे का? या सर्व गोष्टीची आम्हाला जोपर्यंत श्युरिटी भेटत नाही तोपर्यंत शिवप्रेमी म्हणून आम्ही या पुतळा काढण्याच्या निर्णयाला विरोध नाही, पण आम्ही आमचं मत तिकडे मांडतोय आणि प्रशासनाला विनंती आहे की चांगलं चर्चा करून याच्यामधून मार्ग निघू शकतो आणि मार्ग निघण्यासाठी चर्चा करा। असंच नाही की एक अभ्यास करा। आपल्या शहरात आता हा जो मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे, मीराबाईंदर शहराचा मुख्य मार्ग आहे। याच मार्गाच्या अंतला शेवटी आपला एक जगप्रसिद्ध एक ब्रिज उभारलाय। तर एवढा मोठा ब्रिज उभारताना जर प्रशासन असा भोंगळ कारभार करू शकते तर महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण दुरुस्तीमध्ये करू शकते, अशावरती माझा दाट विश्वास आहे। त्यामुळे महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या पहिले किंवा दुरुस्ती करण्याच्या पहिले तर तो इथून काढण्याच्या पहिलेच तुम्ही आम्हाला लिहून द्या तो कुठे होणार त्यानंतर निर्णय घ्या। धन्यवाद। छत्रपती शिवरायांचा इतिहास कळावा, छत्रपती शिवाजी महाराज जनतेला कळावे यासाठी महाराष्ट्र शासन फार मोठमोठ्या योजना आखतात, परंतु मीराबाईंदर शहरामध्ये जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं पालन होतंय की नाही याच्यावरती आता संकटमोचन आणि याच्यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आपण आता काशीमीरामध्ये आहोत। काशीमीरामध्ये 1997 साली अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वरूढ पुतळ्याची स्थापना झाली होती। आज तुम्ही बघू शकता विकास हा मीराबाईंदर शहरामध्ये होत आहे, परंतु ह्या विकासाच्या नावाखाली इतिहासाची पावलखुणा, इतिहासाचा साक्षीदार असलेला हा अश्वरूढ पुतळा हटवण्याचं काम काल प्रशासनाने महासभेमध्ये मांडलेलं आहे। परंतु ह्याचं स्थलांतर करणार कुठे, काय करणार, ह्याला प्रशासन कुठे ठेवणार आहे याच्याबद्दल अद्याप ठोस भूमिका नसताना हा स्थलांतराचा हा घाट कशाला,
या संपूर्ण गोष्टीमध्ये मीराबाईंदर शहरामध्ये शिवप्रेमी आणि अनेक राजकीय पक्षाच्या जे पदाधिकारी आहेत यांनी विरोध दर्शविला आहेत. आज आपल्यासोबत मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे, नेमके या पाठीमागे याची भूमिका काय आणि प्रशासन नेमका हा घाट काढतंय का? सर काय सांगाल ह्या संपूर्ण गोष्टीच्या बाबत प्रशासनाची नेमकी भूमिका तरी काय? बघा, या गोष्टीचा मी निषेध करतो. मीरा भाईंदर महानगरपालिका ना ही भ्रष्ट सरकार आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही बघत असाल मीरा भाईंदरमध्ये नगरसेवकांना काही विचार नाहीत. या ठिकाणचे आमदार आहेत ना हतबल आलेले आहेत. MMRDच्या माध्यमातून मोठे लूट होते आहे, लक्षात घ्या. तुम्ही बघत असाल या 30 वर्षापूर्वी या पुतळ्याचं अनावरण झालेलं, लक्षात घ्या. आज तुम्ही बघता महाराष्ट्रासह दुनियाभरमध्ये जे पुतळे लावतात त्याचं हेरिटेजमध्ये जावं अशी लोकांची भूमिका असते, लक्षात घ्या. त्यामुळे कुठे ना हे दिशाभूल करण्याची षडयंत्र आहे. दोन्ही आमदार गप्प काय आहेत ना हे आम्हाला प्रश्न आहे, लक्षात घ्या. जनतेला प्रश्न आहे. दोन्ही आमदारांचा अधिकार आहे या नगरपालिकेवर, लक्षात घ्या. या ठिकाणी पुतळा राहायला पाहिजे, त्याचं अस्तित्व राहायला पाहिजे, टिकायला पाहिजे, ही भूमिका यांची असली पाहिजे. या ठिकाणचे नगरसेवक असतील आणि अशी जे भूमिका घेत असतील ह्याचा अर्थ कुठे ना कुठे या आमदारांचा मार्गदर्शन असं आम्हाला समजतं. या दोन आमदारांना रस आहे की नाही याच्यात हे सिद्ध लवकरच होईल, लक्षात घ्या. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जर हात लावण्याचा प्रयत्न केला, सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अविनाश जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, संदीप देशपांडे साहेब असतील, राजू पाटील असतील, ह्यांच्या वतीने या ठिकाणी उग्र आंदोलन छेडण्यात येईल, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी असं त्यांनी कुठलं कृत्य करू नये. महाराष्ट्राच्या समोर एक चांगला आदर्श ठेवावा. महाराष्ट्राच्या समोर आदर्श ठेवून लोकांना दाखवावं की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पण आपुलकी आहे. तुम्ही राजकारण करता ना, सभागृहामध्ये उठताना बसताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता ना, मग ह्याच्यामध्ये तुम्ही दिशाभूल का करता लोकांना, लक्षात घ्या. या पुतळ्याचं तुम्हाला अडचण काही आहे? जर तुम्हाला मेट्रो नंतर आली, लक्षात घ्या. 30 वर्षापूर्वी हे जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या ठिकाणी तुम्ही मेट्रोच्या अजून 10 फूट सरकवली असती तर त्याचा काय उपस्थित झाला नसता विषय. पण तुम्ही जाणून बुजून कुठेतरी कृत्य केले असा आमचा आरोप आहे. म्हणून मी तुम्हाला माध्यम सांगतो, फार मोठं आंदोलन छेडण्यात येईल. महाराष्ट्राचे सर्व शिवभक्तांना मी आवाहन करतो या माध्यमातून, जेव्हा गरज लागेल या ठिकाणी आंदोलनाची सर्व या ठिकाणी जुटा. आणि हे आमदार आणि हे जे नगरसेवक आहेत त्या समोर आपण आहे ना उभं राहायला पाहिजे, लक्षात घ्या. हे देशद्रोही ना महाराष्ट्रद्रोही असतील. महाराष्ट्राच्या आराध्य दैवतला जर अशी विटंबना होत असेल हे खपून घेतलं जाणार ना, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो. नक्कीच मीरा भाईंदर शहरामध्ये जे नगरसेवक आहेत जनतेचे फार मोठे प्रश्न आहेत. पियाला पाणी नाही आहे, वाहतूक कोंडी आहे, रस्ते सरळ नाही आहेत. परंतु नगरसेवक याच्यावरती न करता दुसऱ्या आमदारावरती आरोप करण्यासाठी रस्त्यावर उतरले जातात. आज असा कुठला विकास आहे की ज्याच्यामध्ये इतिहासाला साक्ष ठरणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या आड येतो, असा कुठला नेमका विकास आहे? मला तेच बोलायचं आहे की पाण्याचा विषय, गटाराचा विषय, या ठिकाणी लोकांची दिवसांदिवस हत्या होते, मँग्रोव्ज कटिंग होत आहेत, आग लागते, त्याच्यावर कोणाचा विश्वास हे नाही आहे, लक्ष नाही आहे. पण हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यावर, कारण कसं आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, या दोन्ही आमदारांना कळकळीची विनंती करतो आहे, तुमच्या मार्गदर्शनाखाली हे नगरसेवक जर असे वागत असतील तर तुमच्या कार्यालयाच्या, तुमच्या घराच्या बाहेर आंदोलन करायला मागे पुढे बघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं तुम्हाला आपुलकी, आम्ही तुमच्याकडे उद्याच येणार आहेत, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज एक शिष्टमंडळ तुमच्याकडे येणार आहे. तुमचा विचार काय ना ऐकण्यासाठी आम्ही तुमच्या दरवाजावर येणार आहे, लक्षात घ्या. तुमची भूमिका स्पष्ट पाहिजे. तुमची भूमिका चांगली असेल तर ठीक आहे, नाहीतर तुमच्या विरोधात जनता उतरेल, हे तुम्हाला आता मी स्पष्ट सांगतोय. लोकांची कामं इतर पडलेली आहेत. MMRD सारखी एक संस्था, एक घाणेरडी संस्था, ज्याचे काही विचार नाहीत, प्लॅनिंग नाही, काय नाही, अशा लोकांकडनं तुम्ही फ्लायओव्हर बांधून घेतलात. एक पण फ्लायओव्हरची काही वस्तुस्थिती बरोबर नाही, लक्षात घ्या. जिथे टर्निंग आहे तिथे तुमचा फ्लायओव्हर उतरतो, फायदा काय? उत्तर काय तो? आणि आजूबाजू फ्लायओव्हर बनवला आहे त्याच्यामध्ये 100 करोडचा 500 करोडचा भ्रष्टाचार झाला म्हणून नरेंद्र मेहता साहेब सभागृहामध्ये बोललेले. त्याचं पुढे काय? पुढे तुम्ही काय केलात? पुढे तुम्ही गुन्हा दाखल केलात का? ह्याचं पण स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. तुम्ही जे ते लपवण्यासाठीचं ह्याच्यावर तुम्ही जर काय दिशाभूल करत असाल हे खपून घेतलं जाणार नाही, लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय, सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठं उग्र आंदोलन छेडू आणि जे काही परिणाम होतील ते दोन्ही आमदारांना आणि सर्व नगरसेवकांना भोगायला लागतील, हे तुमच्या माध्यमातून सांगतोय. सचिनजी काय सांगाल? तुम्ही स्वतः एक शिवप्रेमी आहात, एक स्वतः संघटना इथे चालवतात. महाराजांचे 2 पुतळे आहेत असं प्रशासन सांगितलं जातं. एका घरामध्ये समजा गावामध्ये स्वतःचं घर असेल आणि शहरात दुसरं घर बांधायचं असेल तर गावातलं घर मोडायचं का? ही प्रशासनाची भूमिका वाटते का? कसं आहे, हे जे प्रशासन आहेत, हे जे विद्यमान आमदार आहेत ना, ह्यांचं कसं आहे, फक्त 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं आणि 364 दिवस त्यांचा विरोध करायचा. जसं बघायला झालं तर छत्रपती शिवाजींमुळे महाराष्ट्र आहे, मराठी भाषा आहे. पण मराठी भाषेला हे जे विद्यमान आमदार आहेत हे किती प्रेम करतात हे 8 जुलैला जो काय अमराठी आंदोलन झालं त्याच्यावर स्पष्ट झालं. त्याच्यानंतर अमराठी महापौर पूर्ण मीरा भाईंदर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाला त्याच्यामध्ये फक्त एकच महानगरपालिका आहे ज्याच्यामध्ये अमराठी महापौर यांनी बसवला. त्याच्यामुळे मराठी भाषेबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांना किती प्रेम आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, मीरा भाईंदरच्या नागरिकांना माहिती आहे. आम्ही फक्त छत्रपती ग्रुप काशीमीरातर्फे आणि एक शिवप्रेमी म्हणून आणि एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी एक कळकळीची विनंती करतो सर्वांना की बाबा आपल्याला ज्या वेळेला असं काही आंदोलन करायला लागेल
त्यावेळेला आपल्याला नक्कीच तयार राहावा, कारण हे जे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचे कोणी नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांना तर मला प्रश्न पडतो की अरे ठीक आहे, तुमचे आमदार असतील मराठी असतील, त्यांना महाराजांवर प्रेम असेल, अरे पण तुम्ही तर मराठी आहेत ना, तुम्हाला तर तो प्रस्ताव जेव्हा तुमच्या समोर आला तेव्हा तो प्रस्ताव तुम्ही फाडायला पाहिजे होता. मला असं ऐकायला आलं महासभेमध्ये फक्त जे कोणी अपक्ष उमेदवार होते त्यांनीच फक्त विरोध केला आहे, बाकी जास्त कोणी विरोध करताना दिसलं नाही. तर मला असं वाटतं फक्त ताटाखालचे मांजर बनू नका. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज तुमचं अस्तित्व आहे आणि त्यांचा जेव्हा प्रस्ताव तुमच्यासमोर येतो की बाबा त्यांचा पुतळा हटवायचा आहे आणि त्याच्या रिपेरिंगच्या नावाखाली जी काय षडयंत्र तुम्ही चालू केलं तसं काय करायला जाऊ नका. बघा, महाराजांच्या पुढे आम्ही तुम्हाला सुद्धा बघणार नाही. कोणते नगरसेवक मराठी अमराठी आम्हाला काही घेणार नाही. आम्ही तुमच्या आमदारांना बघणार, तो तुम्हाला काय बघणार. त्यासाठी लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आता जसं आमचे शहराध्यक्ष संदीप राणे साहेब बोललेत की आम्ही उग्र आंदोलन छेडतो, हे जे आंदोलन असेल हे मला असं वाटतं महाराष्ट्राने पूर्ण भारत बघेल. जर अशी काही गोष्ट या आमदारांनी करायचा प्रयत्न केला तर ते आमदार मला असं वाटत नाही त्याच्यानंतर आमदार राहतील म्हणून, कारण आम्हाला महाराजांच्या पुढे कुणीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी एक भावना आहे, त्यांच्यासाठी एक पुतळा असेल, त्यांच्यासाठी फक्त मी जसं बोललो एक दिवस 19 फेब्रुवारीला जय बोलायचा आणि त्याच्यानंतर 364 दिवस विरोध करायचा. तुम्हाला जसं काही असेल तर एक पहिलेच सांगतो, या अशा काही गोष्टी करायला जाऊ नका ज्याच्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावतील आणि जर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या तर 100% तुम्ही दुखावले जाल. मीरा भाईंदर शहरामध्ये प्रशासन सांगतं की आम्ही विकासाला अडथळा येतोय म्हणून हा पुतळा हटवण्यात येतोय. नेमकं मीरा भाईंदर शहरामध्ये विकास काय? अख्ख्या जगामध्ये नाचक्की झाली. असा उड्डाणपूल जो बनवला होता त्याच्यामुळे मीरा भाईंदर शहरातले आर्किटेक्ट आणि मीरा भाईंदर शहराचे शहर अभियंता आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांचं नेमकं काय काम करतात हे अख्ख्या जगाला दिसलं. कुठेतरी प्रशासनाची भूमिका अशी दिसते की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण ते शेजाऱ्याच्या घरात, कारण आमच्याकडे नको. 2 पुतळे असले ते विरोध कशाला? माझं मत आहे की महाराष्ट्राचा एका ठिकाणी जर इतिहास तुम्ही घडवताय, छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीला जर फार मोठे होर्डिंग लावतात, परंतु ज्या वास्तू स्वरूपामध्ये स्मारक आहे ते जर आपण जपू शकत नाही तर हे तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांमधलं जे प्रेम आहे हे कुठेतरी दुटप्पी वाटतं. आज मनसेनी तर सरळ इशारा दिला आहे की एका काळी मराठी भाषेसाठी आम्ही आंदोलन केलं होतं, आज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रस्त्यावरती उतरू. पुन्हा वाटतं मीरा भाईंदर शहरामध्ये हे आंदोलन पेटेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी या काशीमीरामध्ये येतील. एक काळ असा होता की ह्या काशीमीराची ओळख ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे होती, परंतु इतिहास पुसण्याच्या नावाखाली जर विकास करत असेल तर हा विकास मीरा भाईंदरकरांना विशेषतः जरी नको. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.